नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरमागरम कुरकुरीत अशी मूग भजी, त्यासोबत चटपटीत कैरीची चटणी आणि मस्त वाफाळलेला चहा, छान बेत आहे नाही का? चला मग बघूया मूग भजी आणि चटणीची रेसिपी, आणि सोबत चहाच्या रेसिपीची लिंक सुद्धा देत आहे बरं का। मूग भजीसाठी आपण ही 1 कप मूग डाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे। हे पहा, ही डाळ अशी मस्त मऊ झालेली आहे। ही मूग डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे। आपण मूग भजीमध्ये घालण्यासाठी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा धणे मी असे जाडसर भरडून घेतलेले आहेत, आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घालणार आहोत। दाखविलेले सर्व साहित्य घालून ही डाळ आपण पल्स मोडवर म्हणजे ऑन ऑफ करत जाडसर अशी वाटून घेणार आहोत। डाळ अशी जाडसर वाटली तरच मूग भजीची खरी मजा येते। ही वाटलेली डाळ आता आपण पातेल्यात काढून घेत आहोत। यामध्ये धणा पावडर व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 2 मिनिटांसाठी ही आपण फेटून 10 मिनिटांसाठी रेस्ट होऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि चटणीही बनवून घेऊया। कैरीच्या चटणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 1 कप खवलेलं नारळ, अर्धी कैरीची साल काढून तुकडे करून घेणार आहोत, 1 चमचा जिरे, 3 मिरच्या तळून घेतल्या आहेत, पाव इंच आलं, कढीपत्त्याची 8-10 पाने, कोथिंबीर व चवीपुरते मीठ। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे पाणी घालून ही चटणी बनवून घेऊया। आपली कैरीची चटणी तयार आहे। आता भजी तळायला घेऊया। भजीच्या पिठामध्ये चिमूटभर सोडा व हळद घालून हे मिक्स करून घेऊया। तेल तापले की नाही बघण्यासाठी एक छोटासा गोळा मी यात घातलाय आणि तो वर आलाय, म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण यामध्ये भजी बनवायला घेऊया। मध्यम आचेवर मस्त गोल्डन रंगाची होईस्तोवर ही भजी आपण तळून घेणार आहोत। वाव, मस्त कुरकुरीत अशी भजी तयार आहेत। हो, आणि भजींसोबत खायला मिरच्या तर हव्यातच, त्याही तळून घेऊया। मस्त मिरच्या, चटकदार चटणी आणि कुरकुरीत अशी मूग भजी तयार आहेत। बघून तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा। चला भेटूया लवकरच। बाय।